ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण विभागाशी संबंधित गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद जळगाव येथे त्रिस्तरीय चौकशीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित प्रकरणात पर्यवेक्षक शिंगाडे यांनी अनुसूचित जाती जमाती आयोग, बिंदू नामावली कक्ष तसेच एसआयटीकडे केलेल्या तक्रारीनंतरही चौकशी हाती घेतली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार या चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात येणार असून ती जिल्हा परिषद पातळीवर काम करणार आहे। शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, अधिकारी सचिन परदेशी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असणार असल्याचं समजतंय। तक्रारींच्या स्वरूपाचा सखोल अभ्यास करून संबंधित बाबींमध्ये नियमांचे पालन झाले का याची तपासणी केली जाणार आहे। तसेच आवश्यक ते पुरावे, कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींची साक्ष घेऊन निष्पक्ष अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या चौकशीमुळे शिक्षण विभागातील प्रलंबित मुद्द्यांवर प्रकाश पडण्याची अपेक्षा व्यक्त होत असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या प्रकरणाकडे जिल्हाभरातील शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।